आज मंगळवार, तर आज रात्री 9 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात आज एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत. तर आज मंगळवार, तर आज रात्री 9 वाजल्यापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. नवीन लिस्ट इथं आलेली आहे. हिंगोली असेल, अकोला असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल. तर आज मंगळवार, तर आज रात्री 9 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात. तर आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये आता जमा होणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर यावेळी किती रक्कम तुम्हाला इथं मिळणार आहे, सर्वप्रथम यामध्ये जी की तुम्हाला यामध्ये रक्कम मिळणार आहे तर 17,000 ते 27,000 जी की किमान इथं मिळणार आहे. मध्यमांसाठी 12 ते 19,000 रुपये इथं मिळणार आहे. जास्ती नुकसान जिल्ह्यांसाठी 28 ते 32,000 रुपये याप्रमाणे पीक विमा तुम्हाला आज मंगळवारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आज रात्री 9 वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अमरावतीमध्ये वाटप आज रात्री 9 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अकोल्यामध्ये सुद्धा आज रात्री 9 वाजल्यापासूनच पीक विमा इथं जमा होईल. बुलढाण्यामध्ये सुद्धा आज रात्री 9 वाजल्यापासूनच पीक विमा जमा होईल. यवतमाळमध्ये सुद्धा आज रात्री 9 वाजल्यापासून जमा होईल. वाशिममध्ये सुद्धा पीक विम्याचा टप्पा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये अपडेट 9 वाजताची आहे. त्या संदर्भात जे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलला बघायला मिळेल. भंडारामध्ये प्रतीक्षित आहे, म्हणजे या जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहिलेले आहेत. गोंदियामधील सुद्धा पंचनामे इथं बाकी राहिलेले आहेत. तर आता ज्या ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे इथं राहिलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांनी ज्यांची कोणाला त्रुटी येत असेल, म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असेल किंवा IFSC कोड जे काही चेंज झालेला असेल ते चेक करून घ्यायचं आहे. चंद्रपूरमध्ये जे काही अपडेट 9 वाजता इथं होणार आहे. तर जे काही संदर्भात आहे चंद्रपूरमध्ये जे काही अपडेट येईल तर आपल्या चॅनलला अपडेट मिळेल. हिंगोलीमध्ये प्रतीक्षित आहे. जे काही जळगावमध्ये मंजूर पूर्ण झालेली आहे, वाटप लवकरच सुरू होईल. नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेले आहे, जे की आज मंगळवार, तर आज जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे नंदुरबारमध्ये. नाशिकमध्ये 9 वाजता जे काही अपडेट इथं येणार आहे, अपडेट 9 वाजता इथं होणार आहे. धुळेमध्ये सुद्धा 9 वाजता अपडेट होणार आहे. अहमदनगरमध्ये मंजुरी इथं पाठवलेल्या आहेत. तर आता ज्या ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे इथं राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे इथं लेट होणार आहे. 8 दिवसाचा कालावधी लागू शकतो, 15 दिवसाचा किंवा महिनासुद्धा लागू शकतो. तर आता ज्यांचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशांना पैसे वाटप इथं खात्यात टाकणे चालू झालेले आहे. त्यानंतर इथं पुणेमध्ये मंजुरी पाठवलेली आहे, अधिक अपडेट यायची राहिलेली आहे. सातारामध्ये 9 वाजता इथं अपडेट इथं होणार आहे. त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा 9 वाजता अपडेट इथं होणार आहे. सोलापूर प्रक्रियेत आहे आणि कोल्हापूरसुद्धा प्रक्रियेत आहे. तर काही जिल्हे आता प्रक्रियेत आहे, काही जिल्ह्यांमध्ये निधी वाटप इथं सुरू झालेले आहे. तर काही जे जिल्हे आहे तर असे जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यात लवकरच त्या संदर्भात जे काही अपडेट येईल. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तक्रार करायची आहे, जेणेकरून खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा तुम्हाला जमा केला जाणार आहे. त्यानंतर इथे आपलं रत्नागिरीमध्ये मंजुरी पाठवलेली आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मंजुरी इथं पाठवलेली आहे. ठाणेमध्ये सुद्धा मंजुरी पाठवलेली आहे. पालघरमध्ये. तर आता या जिल्ह्यांमध्ये 8 ते 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. जेव्हा तुमचे पंचनामे इथं पूर्ण होतील तेव्हा तुमचा खरीप असेल, रब्बी असेल, जो काही राहिलेला पीक विमा आहे ते तुमच्या खात्यात पाठवला जाणार आहे. त्यानंतर मुंबई जे काही नगर आहे तर प्रक्रियेत आहे. रायगडसुद्धा प्रक्रियेत आहे. छत्रपती संभाजीनगरसुद्धा प्रक्रियेत आहे. बीडसुद्धा प्रक्रियेत आहे. लातूरसुद्धा प्रक्रियेत आहे. उस्मानाबाद / धाराशिव ते सुद्धा जिल्हे जे काही प्रतीक्षित आहे. तर आता प्रतीक्षित जिल्ह्यांमधील जे काही रखडलेले शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जे की पीक विमा संदर्भात अपडेट येईल तेव्हा. त्यानंतर लाईव्ह तुम्ही कशा पद्धतीने पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही व टोटल क्लेम किती पेड झालेला आहे. त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा प्रक्रियेत आहे. हिंगोलीमध्ये 9 वाजता जे काही अपडेट इथं होणार आहे. परभणीमध्ये सुद्धा 9 वाजता इथं अपडेट होणार आहे. जालनामध्ये सुद्धा प्रक्रियेत आहे. तर आता हे जे काही जिल्हे आपण इथं बघितलेले आहेत तर या जिल्ह्यात लवकरच पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते जमा केली जाणार आहे. तर आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे तर जमा जर झालेले नसेल तर आज मंगळवार, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, पैसे जर जमा झालेले नसेल तर तुम्ही ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कृषी कार्यालयामध्ये लेखी अर्ज द्यायचा आहे किंवा DBT हेल्पलाईन नंबरला तुम्ही तुमची तक्रार इथं नोंदवायची आहे. त्याआधी तुम्ही तुमचं बँक खातं इथून तपासून घ्यायचं आहे.
तर कधी कधी SMS येत नाही किंवा तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा झाले का. जर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेच नसेल तर 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. दुसरं जे म्हणजे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला इथं पैसे येणार नाही, तर ते सुद्धा चेक करून घ्या. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल आहे का आधार कार्डचे आणि बँक पासबुकचे ते सुद्धा चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही जे की PFMS या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या पीक विम्याचे पैसे चेक करू शकता किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑफिशियल पेजवरती जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधारला जो काही मोबाईल नंबर येईल लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तिथून जे की OTP टाकल्यानंतर टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते तुम्हाला इथे दाखवल्या जाणार आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.